प्रश्न विचारला आहे की एंडोमेट्रियोसिस मध्ये इतकं पेन काय होते? एंडोमेट्रियोसिसमध्ये आतली एंडोमेट्रियल लायनिंग जी असते ती इतर वेगवेगळ्या ठिकाणी चिकटलेली असते. म्हणजे जी एंडोमेट्रियल लायनिंग फक्त गर्भाशयाच्या आतमध्ये असायला पाहिजे ती गर्भाशयाच्या बाहेर असते. ती ओव्हरीवर असू शकते, आतड्यांवर असू शकते, आपल्या युरिनच्या बॅगवर असू शकते, नर्वच्या जवळ असू शकते, ती कुठेही असू शकते. एंडोमेट्रियोसिसमध्ये जेव्हा आपल्याला पिरियड्स येतो त्यावेळेला रक्तस्राव होतो, ते बाहेर जायला मार्ग असतो. पण ज्या इतर साईट्समध्ये जेव्हा रक्तस्राव होतो त्याला बाहेर जायला मार्ग नसतो. ओव्हरीत जेव्हा ते असतं तेव्हा आतमध्ये ब्लिडिंग झाल्यामुळे प्रेशर येतं, त्याच्यामुळे केमिकल रिलीज होतात. केमिकल रिलीज झाल्यावर सुद्धा सेन्सिटिव्हिटी वाढते. इतर ऑर्गन्स, आपल्या शरीरातले ऑर्गन्स एकमेकांना चिकटतात, त्यामुळे सुद्धा पेन होऊ शकतं. काही एंडोमेट्रियोटिक स्पॉट्स नर्व्हच्या जवळ असतात. त्यामुळे होतं काय, एंडोमेट्रियोसिसमुळे जो बाहेर चिकटलेलं एंडोमेट्रियम आहे ते कुठे असतं त्यावर ते पेन अवलंबून असतं. त्यामुळे पेन फक्त सहन करत बसू नका. आपल्याला डॉक्टरकडे जायचं आहे, डायग्नोसिस करायचं आहे आणि त्याच्यावर ट्रीटमेंट करायची, नाहीतर हे हळूहळू वाढत जातं.